तुम्हाला शॉक ट्रीटमेंटची गरज आहे. स्वतःचं इमान तपासून बघा. कुंकू धण्याचं आणि मंगळसूत्र गण्याचं असा तुमचा कारभार आहे. भाकरी मातोश्रीची पण चाकरी शरद पवारांची असं करणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका शिवसेना राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख ज्योती वाघमारे यांनी राऊतांवर केली. त्यानंतर खरंच राऊत शरद पवारांसाठी पोषक असलेली भूमिका घेतात का? स्वतःच्या पक्षापेक्षा पक्ष प्रमुखांपेक्षा शरद पवारांना जास्त महत्त्व देतात का? असे बरेच प्रश्न निर्माण झाले. त्यामुळेच राऊतांच्या शरद पवारांसाठी घेतलेल्या भूमिकेबद्दल आणि त्यातून त्यांनी शरद पवारांसाठी निर्माण केलेल्या राजकीय वातावरणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत सूरज बंगाल. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचं राजकारण 360 अंशात फिरलं आणि अनेक राजकीय विश्लेषकांनी शरद पवारांना चाणक्य म्हणून संबोधलं. त्यात खुद्द संजय राऊतही आघाडीवर होते. मुळात संजय राऊतांकडे खूबी आहे, ती म्हणजे संजय राऊतांना सतत आपल्या विधानांनी आणि आपल्या काही कृत्यानं चर्चेत राहता येतं. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांनी कृषी मंत्री असताना काय केलं असा सवाल करत पवारांवर टीका केली. त्याला पवारांनी उत्तर देण्याआधीच संजय राऊतांनी त्या टीकेला उत्तर देत शरद पवारांनी कृषी मंत्री असताना काय केलं याची माहिती दिली आणि नकळत का होईना राऊतांनी शरद पवारांची बाजू घेतली. संजय राऊत स्वतःला शिवसैनिकांपेक्षा एक समाजवादी म्हणून घेण्यात जास्त धन्यता मानत असतात. त्यामुळेच त्यांचा ओढा राष्ट्रवादी या पक्षाकडे अधिक असतो. अजित पवारांवर राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याआधीच संजय राऊतांनी त्यांच्या विरोधात सुरू केलेल्या अपप्रचारावर अजित पवार यांनी संजय राऊत यांच्यावरही जोरदार निशाणा साधला होता. राऊत यांचा सामना शिवसेनेचं मुखपत्र आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्याच पक्षाविषयी बोलावं. आमच्या पक्षाचं वकीलपत्र कोणी घेऊ नये असा सज्जड दम अजित पवारांनी त्यावेळी भरला होता. तसंच माझ्याबाबत पसरवण्यात आलेल्या बातम्यांबाबत मी बोललो आहे, त्यात कोणाचंही नाव घेतलं नाही. मी आणि माझा पक्ष याबाबत बोललोय, त्यामुळे कुणाला लागायचं काहीच कारण नाही अशी टीकाही अजित पवारांनी राऊतांवर केली होती. त्याचबरोबर संजय राऊत काही राष्ट्रवादीचे प्रवक्ते नाहीत असंही अजितदादांनी तेव्हा सांगितलं होतं. तरी देखील संजय राऊत राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात मध्यस्थी करत आले. इतकंच काय, तर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा बाळासाहेबांची तुलना शरद पवारांशी राऊतांनी केली होती. ते म्हणाले, एक वेळ अशी आली, घाणेरडे आरोप प्रत्यारोप राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवारांनीही तेच केलं. जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. तसंच पवारांनाही करावं लागेल असं म्हणत शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत असं संजय राऊत म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांवर आणि त्यांच्या गटातील नेत्यांविरोधी सगळ्यात जास्त आक्रमक भूमिका त्यावेळी संजय राऊतांनी घेतली होती. त्यावेळी सकाळी बातम्या सुरू होताच संजय राऊत पवारांचे कौतुक करताना जरा सुद्धा थकत नव्हते. हे आपण पाहिलंच असेल. त्यावेळी शरद पवार नव्याने पक्षबांधणीसाठी बाहेर पडले आहेत. एका जिद्दीने ते मैदानात उतरले आहेत. त्यांना जे सोडून गेलेत त्याची पवारांना पर्वा नाही, हे त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसत आहे असं विधानही राऊतांनी केलं होतं. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटात तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी रोहित पवार युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. त्या यात्रेलाही संजय राऊत जाणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीत शरद पवारांना आदरपूर्वक महत्त्वपूर्ण स्थान नेहमी संजय राऊत देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शरद पवारांना पोषक भूमिका घेण्यात संजय राऊत आघाडीवर असतात, हे आपण अनेकदा पाहिलं असेलच. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी झालेल्या बैठकीतही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली होती आणि निवडणूक एकत्र लढवणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात महत्त्वाचा दुवा म्हणून संजय राऊत काम करत असतात, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तसंच राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात होत असलेल्या भेटीवरही काही कौटुंबिक अडचणी आणि कौटुंबिक कामासाठी भेट झाली असल्याचं संजय राऊतांनी माध्यमांसमोर सांगितलं होतं आणि आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत अशी पवारांच्या समर्थनार्थ भूमिका राऊतांनी घेतली होती. एकंदरीत काय,
तर शरद पवारांच्या कोणत्याही भूमिकेचं समर्थन करायचं, मग ते आपल्या पक्षासाठी घातक असलं तरी चालेल, अशी पोषक भूमिका राऊत घेत असतात, असं राजकीय जाणकारांचं मत आहे. तरी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MahaMTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.